मंडळी, हा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि या ताईचे विचार ऐका. जरी हा व्हिडिओ एक समजण्यासाठी हा व्हिडिओ समाजासाठी दाखवलेला आहे, बनवलेला आहे, तरी खूप चांगला व्हिडिओ आहे आणि हा तुम्ही शेवटपर्यंत ऐका. आधी हा व्हिडिओ ऐका. बघता बघता पोरगी मोठी झाली. लगीन करून टाकवा तिला. लय मोठ्या घरात द्यायची बरं का तिला. पाहिजे तेवढा हुंडा द्यायचा. मी तर लय नाचणार आहे बाबा लग्नात. नको मला लग्न आणि फिरणं. तळ हाताच्या पोटासारखं तुम्ही मला सांभाळताय, तसंच मी तुम्हाला आयुष्यभर सांभाळेल. तसं नसतं बाळा, लगीन ही करावंच लागतं. नशिबानं नवरा चांगला भेटला ठीक, नाही तर आयुष्यभर वनवास. अगं दिदे, तुला एवढ्या मोठ्या घरी देऊ की तुला काटा बी टोचला नाही पाहिजे. तसल्या मोठ्या घरचं कौतुक मला नका सांगू. तिथं माणसांना किंमत नसते, पैशाला किंमत असते. आणि तू काय म्हणला रा, हुंडा मागल तेवढा देऊ. हुंड्याचं जर कोण काय म्हणलं तर खाडकीन कानठाळीत देणार आहे मी. तुम्ही म्हणताय तर करते लग्न, तुम्हाला तरी कशाला बोध माझा. पण मी लग्न कष्टाळू पोरासोबत करणार आहे. मग ती गरीब का असं, मग त्याला घर का राहिला नसना. आम्ही दोघं मिळून कष्ट करून घर उभा करू. श्रीमंताच्या राजवाड्यात मला मोलकरीण बनून राहायचं नाही, तर गरीबाच्या झोपडीत मला राणी बनून राहायचंय. एवढी कधी हुशार झाले ग राणी तू. माझं बाळ ग. तर मंडळी, खरंच या व्हिडिओमध्ये तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि रिॲलिटीवर व्हिडिओ आहे. जरी हा बनवलेला आहे ना, आज खरंच कंडिशन तशीच आहे. आज जे खरंच मेहनत करतात ना, जे मनापासून कष्ट करतात, मेहनत करतात, त्यांचेच आज लग्न होत नाही आहेत. तशाच मुलांना आज मुली मिळत नाही आहे. आणि ज्यांना सर्व आयतं मिळालं आहे बापाच्या कमाईवरचं, आज तशा लोकांना आपण आधी प्राधान्य देतो आणि तशाच मुलांना आपण आपली मुलगी देतो. आणि नंतर काय होते ते तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे. आजकालच्या समाजात आजची रिअल कंडिशन तुम्हाला सर्वांना माहीत आहे, सांगायची गरज नाही आहे. तर मंडळी, या व्हिडिओवर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या पेजला, यूट्यूब चॅनलला आणि इंस्टाग्रामला फॉलो, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय महाराष्ट्र, जय शिवराय मंडळी.